सगळ्यात प्रथम आपण पीठ भिजवून घेऊया मैदा, कारण तो मुरायला खूप वेळ जाईल. एक बाउल म्हणजे जवळजवळ मी 300 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. थोडंसं आपण ह्याच्यात एक 2-3 चिमूट मीठ घालूया. आणि हे तूप आहे गरम करून घेतलेलं आहे, नंतर थंड करायचं. आपल्याला खुसखुशीत जर हवी असेल तर आपण थोडंसं कोमट तुपाचं याला मोहन घालायचं. मोहन झालेलं आहे आणि खूप पातळ नाही करायचा, हा थोडा घट्ट ठेवायचा, कारण पातळ केलं तर त्या व्यवस्थित खुसखुसले आहेत. आपण एकत्र थोडेसे परतून काढायचे. मग असं तूप राहिलेलं ते थोडंसं मी याच्यात टाकून देते. 1च चमचा तूप आहे. हा जो मसाला आहे, आपण आलं, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि त्याच्यावर आपण जे काही मसाले घेतलेले धणे, जिरं, बडीशेप होते आणि थोडीशी काळी मिरी, आपण याची भरड केलेली आहे. थोडीशी आपण ती त्या तेलावर परतून काढूया खमंग अशी. ते कुस्करून घालणार आहोत. बटाटे ऑप्शनल आहेत, नुसतेच मटारचे करायचे असतील तरी चालेल. अर्धा चमचा आपण आमचूर पावडर घालतोय. आता आमचूर पावडरमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं अगदी अंदाजाने मीठ घालायचे आणि हे सर्व आता छान ढवळून घ्यायचे. छान थंड झाले मिश्रण. पण मिश्रण दाबत दाबत पीठ असतं ते वरच्यावर असं आतमध्ये ते असं मिश्रण हे करत जायचंय. घाई करायची नाही तळताना.